नमस्कार, मी किशोरी. आज आपण बनवणार आहे मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने चुलीवरती गूळ शेंगा पोळी बनवणार आहे. शेंगा पोळी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले: शेंगदाणे, वेलची, जायफळ, गूळ, गव्हाचं पीठ आणि तेल घेतलेले. पोळी बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहे. चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. तेल लावून आपल्याला चुरून घ्यायचंय चांगलं पीठ. आपण जितकं पीठ चुरून घेऊ तितकी आपली पोळी छान येणार आहे शेंगाची. ह्याला झाकून अर्धा तासासाठी भिजायला ठेवू. चूल पेटवून घेतलेली आहे. आता आपल्याला शेंगदाणे भाजायचे. आता आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी कढईत ठेवून घ्यायचे चुलीवरती. कढई गरम झालेली, शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला कमी जाळावरती खरपूस भाजून घ्यायचे. मग आपल्या पोळीला चव मस्त लागते. आपल्या इथं शेंगदाणे मस्त असे भाजलेले. आता आपण उतरून घेऊ. इथं शेंगदाणे आपण थंड करून घेतलेत. आता आपण ह्याला बारीक करून घेणार आहे पाट्यावरती. ह्याच्यावरची साल जरी नाही ना काढली तरी पण चालतं. शेंगदाणे मी 2 बॅच मध्ये बारीक करून घेणार आहे. मिक्सरला बारीक करून घेतले ना तरी पण शेंगदाणे चालतात, पण मी पाट्यावरती वाटून घेणार आहे. पाट्यावरती वाटल्यावरती ह्याच्यातून शेंगदाण्यातून तेल छान येतं आणि आपल्या पोळीला चव पण मस्त लागते. शेंगदाणे आपले इथं बारीक करून झालेले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ मिसळून घ्यायचाय. गूळ आपल्याला 1 वाटी घ्यायचंय. ही छोटी वाटी आहे. शेंगदाणे मोठी वाटी होती, 1 वाटी गूळ घ्यायचा. परत ह्याला आता आपण एकदा वरवट्याने वाटून घेणार आहे. गूळ मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. सारण आपण जितकं छान बनवू तितकी पोळी आपली मस्त लागणार आहे. मी साईडला इथं वेलची आणि जायफळ बारीक करून घेणार आहे आणि तेच ह्या सारणामध्ये मिक्स करून घेणार आहे. जिथं गुळ तिथं जायफळ असतं आणि जायफळाशिवाय गुळाच्या पदार्थाला चव नाही. म्हणून जायफळ प्रत्येक वेळेस गुळाचा जो पदार्थ असेल त्याच्यामध्ये जायफळ मिक्स करायचं. आपल्या सारणाचा सुगंध खूप छान सुटलेला आहे. मस्त असं आपलं इथं सारण तयार. आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे.
आपलं मस्त असं इथं सारण तयार झालेले. आता आपण शेंगदाण्याची पोळी तयार करून घेणार आहे. इथं आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे, मस्त असं. जास्त पातळ पण पीठ बनवायचं नाही आणि घट्ट पण बनवायचं नाही. मीडियम साईजचं बनवायचं. पिठीसाठी इथं मी पीठ घेतलेलं आहे, उंडा काढून घेते. तुम्हाला जेवढ्या साईजची पोळी लाटायची तेवढा उंडा घेऊ शकता. आपल्याला हाताने पाळी बनवून घ्यायची आहे कणकेची. जितकं सारण आपण जास्त घालू तेवढी पोळी आपली मस्त छान होणार आहे शेंगदाण्याची. सारण ह्याच्यामध्ये असं दाबून दाबून भरायचं. तर मस्त असा आपला उंडा तयार झालेला आहे पोळी लाटण्यासाठी. आपण ह्याला पिठामध्ये बुडवून घेणार आहे गव्हाच्या. पिठात बुडवल्यानंतर थोडासा असा करून घेते हातावरती फिरवून. आपल्याला वरच्या हाताने ह्याला लाटायचंय उंड्याला. जितकी पातळ पोळी लाटण आपण तेवढी चवीला छान लागते आणि कडक पण येते. आपण अशा शेंगदाण्याच्या पोळ्या प्रवासात पण नेऊ शकतो आणि ह्या पोळ्या 7 ते 8 दिवस आरामशीर टिकतात. मुलांच्या डब्याला पण आपण देऊ शकतो, कारण मुलांना दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी खूप छान. आता आपण आपली इथं पोळी लाटून झालेली आहे, भाजून घेऊया. चुलीवरती तवा गरम करून घेतलेला आहे. तेल टाकून घ्यायचं म्हणजे पोळी आपली चिटकत नाही खाली. आणि आपण ह्याला तूप पण वापरू शकतो. तव्यावरती आपण पोळी टाकून घेणार आहे. पोळी छान पचलेली आहे, आपण उलटून घेतलेली आता इथं. तेल टाकून घ्यायचं म्हणजे छान भाजते. मस्त अशी आपली इथं पोळी भाजलेली आहे. आता आपण काढून घेणार आहे. आपली इथं मस्त अशी गोड शेंगा पोळी तयार झालेली आहे, खूप छान आणि एकदम कडक झालेली मस्त अशी.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.